नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्या लोकमत पेपरला आलेली आहे। मला असं वाटतं की प्रत्येक अंगणवाडी सेविकाताईने आणि मदतनीसताईने ही बातमी पाहिली पाहिजे, वाचली पाहिजे आणि यावरती विचार केला पाहिजे। जी मागणी आपण सातत्याने अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्या आरोग्य संदर्भामध्ये करत होतो, आता त्याला पेपरमध्ये सुद्धा बातमी ती आलेली आहे आणि खुद्द तुमचा विश्वास देखील बसणार नाही बहिणींनो, परंतु महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य यांनी स्वतः हा दीर्घलेख या ठिकाणी लोकमत पेपरमध्ये लिहिलेला आहे। आणि यामध्ये अंगणवाडी सेविकांचा जो काही प्रश्न आहे, अंगणवाडी जी उन्हाळ्यामध्ये भरली जाते, मुलांना उन्हाळ्यामध्ये त्रास होतो, त्या संदर्भामध्ये एक प्रकारे मुलांना कडक उन्हामध्ये शिक्षाच दिली जात आहे, अशा पद्धतीची ही बातमी या ठिकाणी आलेली आहे। नेमकी ही बातमी काय आहे, यामध्ये अंगणवाडीच्या संदर्भाने काय म्हणण्यात आलेलं आहे, सेविकाताईंच्या संदर्भामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे आणि ही बातमी का महत्त्वाची ठरते, याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मी सुरुवातीला सांगतो की या ठिकाणी हे जे लेख आहे यामध्ये नेमकं थोडक्यामध्ये काय सांगितलेलं आहे। तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपणा सर्वांना माहिती आहे की वर्षभरामध्ये साधारणतः 300 दिवस पूरक पोषण आहार देणं हे बंधनकारक आहे आणि त्यामुळे अंगणवाड्या पूर्णपणे बंद ठेवणे प्रशासनासाठी शक्य नाही। अंगणवाडी ही केवळ पूर्व प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था नसून पोषण, आरोग्य आणि बाल विकासाशी जोडलेली ही योजना आहे। मात्र या पार्श्वभूमीवर पर्यायी उपायांचा गांभीर्याने विचार होऊ शकतो। प्राथमिक शाळांप्रमाणे अंगणवाडीतील मुलांनाही उन्हाळ्यामध्ये सुट्टी द्यावी या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा होणं आवश्यक आहे, असं यांनी म्हटलेलं आहे। दुसरं म्हणजे काय की पोषण आहारासाठी उन्हाळ्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना घरपोच आहार देऊ शकतो। या संदर्भामध्ये सुद्धा केंद्र शासनाने जी वेळोवेळी वेगवेगळे निकष दिलेले आहेत किंवा मानकं दिलेली आहेत, तर त्यानुसार 3 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि बालकांना दिला जाणारा टेक होम रेशन पुरवठा या सुट्टी कालावधीमध्ये 3 ते 6 वयोगटातील बालकांना सुद्धा देता येऊ शकेल आणि त्या माध्यमातून पोषणाच्या व्यवस्था जी ती जपली जाऊ शकते, असा अत्यंत महत्त्वाचा निकष आणि अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी यांनी विशद केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण जसं अत्यंत लहान मुलं जे असतात तर त्यांना आपण आहार म्हणजे पॉकेट देतो आहाराची, तर अगदी तशाच पद्धतीने 3 ते 6 वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण पाकिट द्यायला पाहिजे, घरी द्यायला पाहिजे। कारण की अंगणवाड्यांची जर आपण व्यवस्था बघितली तर त्या ठिकाणी कूलरची व्यवस्था नाही आहे, थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। अनेक अंगणवाड्या अशा आहेत की ज्या ठिकाणी इतकं तापतं की तुम्ही विचारू नका। त्या ठिकाणी समोर शेडसुद्धा नसतं, त्यामुळे ऊन हे थेट अंगणवाडीमध्ये येतं। लहान लहान मुलांच्या आरोग्यावरती साहजिकच या गोष्टीचा परिणाम होतो। अंगणवाडी सेविकाताई असतील त्यांनासुद्धा उन्हाच्या झळा या ठिकाणी लागत आहेत, अंगामधून घाम बाहेर पडतो, सगळीकडे अस्वच्छतेचं वातावरण त्यामुळे होतं। आणि ज्या सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर मुलांना ताप येणं, खोकला येणं, सर्दी येणं आणि बदलत्या वातावरणाचा त्यांच्या प्रकृतीवरती परिणाम होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही। कारण की एकात्मिक बालविकास सेवा योजना ही बालकांच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत असल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थितीपेक्षा बालकांचं हित हे अधिक महत्त्वाचं आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवल्यापेक्षा त्यांचे हित कशामध्ये आहे, त्यांची तब्येत कशी चांगली राहू शकते, त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहू शकते, हे तर ठीक आहे ना। म्हणजे तुम्ही शाळेमध्ये आणून राहिले, त्यांना अंगणवाडीमध्ये आणून राहिले, त्यांना आहार देऊन राहिले, ठीक आहे, परंतु ते आहार खाल्ल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांचं खरंच भरणपोषण होऊन राहिलं का? पोटामध्ये आहार गेला मान्य, परंतु शरीराची जी लाहीलाही होऊन राहिली त्याचं काय? त्याची तर हानी होत आहे। आणि म्हणून या ठिकाणी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्या डोक्याचा ताप खूप वाढलेला आहे। म्हणून आणि आता तर त्यामध्ये असं झालं की सेविकाताई 15 दिवस सुट्टीवर आणि मदतनीसताई 15 दिवस सुट्टीवर, त्यामुळं आणखीनच हे एकंदरीत ही जी साखळी आहे तर ती ब्रेकडाऊन झालेली आहे। त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे। आणि या पार्श्वभूमीवरती हा जो लेख आलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेवटच्या वाक्यामध्ये की उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी व्यवस्थेकडे केवळ नियमांच्या चौकटीतून नव्हे तर संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे। बालकांचं पोषण महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर त्यांचं बालपण, आनंद, सुरक्षितता आणि मानसिक आरोग्य जपणंही तितकंच आवश्यक आहे। आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता अंगणवाड्यांना साधारणतः सुट्टी द्यायला पाहिजे। महाराष्ट्रामधल्या 1.5 लाख अंगणवाड्यांना त्या ठिकाणी सुट्टी असली पाहिजे, ज्या पद्धतीनं प्राथमिक शाळांना सुट्टी असते अगदी त्याच पद्धतीनं। राज्यामध्ये आपण बघितलं तर प्रचंड उष्णतेची लाट आहे। विदर्भ, मराठवाडा, खानदेश यासह सगळ्या जिल्ह्यामध्ये तापमान हे प्रचंड वाढत आहे। दुपारच्या वेळेमध्ये घराच्या बाहेर पडू नये
अशा त्या ठिकाणी सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. परंतु या काळामध्ये लहान बालकांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असताना 3 ते 6 वयोगटातील बालकं ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक नाजूक असताना देखील त्यांना अंगणवाडीमध्ये बोलवल्या जात आहे. आणि ही कुठंतरी त्या ठिकाणी चिंतेची बाब असल्याचं या लेखामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आता बालहक्क संरक्षण समिती ही सातत्यानं बालकांच्या प्रश्नावरती काम करते आणि अंगणवाडी सेविका ताईंची, मदतनीस ताईंची ही जी मागणी आहे तर ती अनेक दिवसांपासूनची आहे. परंतु ह्या मागणीकडे अधिकारी वर्ग किंवा सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यामुळं कुठेतरी बंद नाही येतात आणि अधिकारी वर्गांची सुद्धा त्या ठिकाणी कधी-कधी त्यांच्यावरती सुद्धा बंधनं येतात. कारण की शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा त्या ठिकाणी आपल्या सर्व शासन आणि प्रशासनाला तो मान्य करावा लागतो आणि त्यानुसारच सगळी कारवाई ही करावी लागत असते. परंतु सुप्रीम कोर्टाच्या देखील जर ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्यात तर ज्या पद्धतीने शाळांना सुट्टी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालयांना सुट्टी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे की ह्या विद्यार्थ्यांना अंगणवाडीमध्ये न बोलवताना फक्त तो घरपोच आहार द्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून उन्हापासून त्यांचं काय होईल, संरक्षण होईल. अंगणवाडी सेविकांचा त्रास थोडासा कमी होईल, मदतनीस ताईंचा त्रास हा थोडासा कमी होईल आणि याच्यावरती पर्याय शोधला जाऊ शकतो. शेवटी काही म्हटलं तरी आपण बालकांचं हित महत्त्वाचं आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी ही महत्त्वाची आहे. सरसलामत तो पगडी पचास असं आपण सातत्याने म्हणतो. तर तसं जर व्हायचं असेल तर कुठंतरी सर्व सेविकाताई आणि मदतनीसताई यांना सरसकट 1.5 ते 2 महिन्याची सुट्टी त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये द्यायला काही हरकत नाही आणि मुलांना घरपोच आहार तुम्ही पोहोचवा. एवढी जबाबदारी जर आपण अंगणवाडी सेविकाताईंवरती आणि मदतनीसताईंवरती दिली तर ते फार छान पद्धतीने ही जबाबदारी पार पाडू शकतील. सोबतच वर्षभर जे सतत त्यांना काम करावं लागतं, विविध योजनांची अंमलबजावणी करावी लागते, विविध निकषांची पूर्तता करावी लागते आणि त्यामुळं काय होतं की तेच रुटीन ह्याचाही आरोग्यावरती परिणाम होतो सेविकाताईंच्या आणि मदतनीसताईंच्या. तर त्यामधनं देखील त्यांची सुटका व्हावी या दृष्टिकोनातून हा जर निर्णय घेतला किंवा या निकषांमध्ये थोडासा बदल केला तर निश्चितच त्या ठिकाणी अतिशय चांगला प्लॅटफॉर्म हा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. अंगणवाडी सेविकाताईंना, मदतनीसताईंना या निर्णयाचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो आणि 2 महिने सुट्टी झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा पूर्ण ऊर्जेनं, पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी सेविकाताई आणि मदतनीसताई हे काम करू शकतील आणि त्यासोबतच मुलांना देखील एक आवड लागेल अंगणवाडीची की ठीक आहे, मला आता सुट्ट्या झाल्या, आता मला पुन्हा शाळेमध्ये जायचं आहे किंवा कंटिन्यू काम करायचं आहे. अशा पद्धतीने जर झालं तर त्या ठिकाणी निश्चितच सर्व मुलांना, बालकांना, स्तनदा माता असतील, गर्भवती माता असतील, सेविकाताईंना, मदतनीसताईंना या पूर्ण साखळीवरती त्याचा परिणाम होईल आणि त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. म्हणून सुप्रीम कोर्टाने आणि इतर सर्व शासन आणि प्रशासनामधील समस्त कर्मचारी वर्गांनी याकडे जर सातत्याने पाठपुरावा जर केला तर निश्चितच हा निर्णय होऊ शकतो आणि अंगणवाडीला साधारणतः उन्हाळ्यामध्ये 1.5 ते 2 महिन्यांची सुट्टी त्या ठिकाणी दिल्या जाऊ शकते आणि बालकांच्या आरोग्याची काळजीही घेतल्या जाऊ शकते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली बहिणींनो हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.